नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. आम्ही बर्लिनमध्ये असताना म्हणजे बर्लिनच्या मुक्कामातच मे महिन्यामध्ये 2024 मध्ये 23 मेला आम्ही तिथून अगदी जवळ पॉट्सडॅम म्हणून एक गाव आहे. तर त्या पॉट्सडॅम या गावी गेलो होतो आणि आता जो व्हिडिओ आहे तो त्या पॉट्सडॅम या गावाबद्दलचा आहे. आम्हाला कसं झालं की आम्ही आमच्या हॉटेलमधनं बाहेर पडलो, बर्लिनच्या मेन स्टेशनवर गेलो आणि तिथून पॉट्सडॅमला जाणारी कुठली ट्रेन आहे ती बघितली आणि साधारणपणे त्याला 1 तास लागतो. एक 25-30 किलोमीटर आहे. हे सगळं आम्ही बघितलं. आम्हाला तिकीट काढायचं नसल्यामुळे प्रॉब्लेम नव्हता. मग आम्ही बसलो ट्रेनमध्ये आणि पोचलो. आम्हाला साधारणच 11-11:30 वाजले पोचायला. पोचल्यानंतर आम्ही नॉर्मली काय करतो, तिथं गेल्यानंतर लोकल ट्रान्सपोर्ट बसेस घेऊन फिरायचा असा आमचा प्लॅन असतो. पण इथं काय झालं, नेमकं आम्ही वर स्टेअर केसवरनं गेल्या गेल्या एक हॉप ऑन हॉप ऑफ वाला माणूस आला आणि तो म्हणला, साहेब आता जस्ट बस सुटणार आहे, अमुक अमुक आहे, अमुक अमुक आहे, सगळं वर्णन त्यानं काय काय ते केलं. मग म्हणलं ठीक आहे, आपण हॉप ऑन हॉप ऑफ बस वापरलीच नाही आहे, पॉट्सडॅमला वापरून तरी बघू काय आहे. मग त्याला तिकीट विचारलं तर तो 20 युरो म्हटला. म्हणलं 20 युरो फार होत आहेत. असं करत करत कुठेतरी तो 17-18 युरोला आला आणि मग आम्हाला तो बाहेर घेऊन आला. मग त्यांचे स्टॉप्स होते, त्या स्टॉप्सवर घेऊन गेला. मग थोड्या वेळाने एक हॉप ऑन हॉप ऑफ बस आली त्या विशिष्ट कलरची. ती आल्यानंतर त्यांना आम्हाला हेडफोन दिले आणि तो म्हणला तुम्ही आत बसू शकता, ती अमुक 1 वाजता सुटेल, म्हणजे 12 वाजता सुटेल, असं 12, 12:15 वाजता सुटेल असं सांगितलं. मग ती जी बस आहे ती पूर्णपणे सिटीमधनं जाते. आता त्या सिटीमध्ये कसं आहे की सिटी सेंटरला जाताना वाटेत तुम्हाला काही काही बिल्डिंग्स जुन्या लागतात. नंतर ते हवेल नदीच्या किनारी आहे आणि ते इल्बीची ट्रिब्युटरी आहे, म्हणजे हॅवेल ही नदी. त्यामुळे इथं खूप प्रमाणात पाणी आहे. सगळ्या बाजूनं पाणी असल्यासारखं आहे. म्हणजे जवळजवळ त्याच्यामध्ये असं म्हणू शकता की हे पाण्यानं वेढलेलं गाव असल्यासारखंच आहे. मग त्याच्यामध्ये ऑरेंजरी पॅलेस आहे, सॅन्सुई पॅलेस आहे, पर्शियन राजांचं निवासस्थान आहे, सिसिलिनी पॅलेस आहे, चार्ल ओटनॉधॉम पॅलेस आहे. आता तिथं आणखीन एक महत्वाची गोष्ट कशी आहे की तो आम्हाला जेव्हा सिटीतनं घेऊन जात होता तेव्हा त्यांना सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी तुम्हाला जुनं अमुक अमुक बिल्डिंग बघायला मिळेल. मग हे जुनं मार्केट असं करत करत तो एका पुलाकडे घेऊन गेला. तो जो पूल आहे त्या पुलाचं महत्व असं आहे की त्या पुलामध्ये म्हणजे पुलाच्या अलीकडं अमेरिका, इंग्लंड यांचं राज्य होतं. म्हणजे ते पार्टिशन झाल्यानंतर, म्हणजे ईस्ट आणि वेस्ट जर्मनी झाल्यानंतर, आणि बरोबर पुलाच्या पलीकडं रशियन लोकांचं होतं. मग ते काय व्हायचं की ते ड्युटी बदलासाठी त्या ब्रिजवरनं पलीकडे जायचं आणि ड्युटी त्यांच्या एक्सचेंज ऑफ ड्युटीज असायच्या, तर ते सगळं बघून ते परत यायचं. तर असं तो जो ब्रिज आहे तो त्यांनी आम्हाला पलीकडे नेलं. पलीकडे नेल्यानंतर तिथं आम्हाला चक्कपैकी आम्ही मस्तपैकी तिकडनं त्यांना फिरवलं आणि फिरवून झाल्यानंतर मग तो परत आम्हाला मेन ठिकाणी घेऊन आला. मग तिथून त्यांना आणखीन एक नदीच्या काठचाच रस्ता घेतला आणि ते जे आणखीन एक त्यानं पॅलेस दाखवलं. तर ते पॅलेस कशाचं होतं, तर ते पॅलेसमध्ये अमेरिका, इंग्लंड आणि रशिया हे जेव्हा जर्मनीचे 2 भाग झाले, तेव्हा 2 भाग झाल्यानंतर त्याची वाटणी कशी करायची, काय करायचं काय नाही, ह्याची जी महत्वाची बैठक झाली होती. कारण हिटलर हरल्यानंतर जर्मनीचे 2 भाग झाले, रशियानं अर्धा घेतला आणि याने अर्धा घेतला. तर ह्या सगळ्याचं जे बोलण्याचं ठिकाण होतं ते दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरचं हे बोलण्याचं ठिकाण होतं. ते त्याने आम्हाला दाखवलं. अर्थात आम्ही तिथं उतरलो नाही. मग तिथून आम्ही तसंच पुढे पुढे गेलो आणि मग आम्ही न्यू पॅलेसकडे गेलो. वाटेमध्ये आम्हाला सिटी पॅलेस लागलं, गॅरिसन चर्च लागलं, नंतर सॅन्सुई पार्क लागलं, म्हणजे काळजीशिवाय राहण्याचं ठिकाण थोडक्यात. नंतर बॉटॅनिकल गार्डन, असं बरंच काय काय होतं. बसमधूनच बघितलं आम्ही ते. आणि मग आम्ही न्यू पॅलेसला उतरलो. न्यू पॅलेसला उतरल्यानंतर ती बस निघून गेली, आम्ही आत आलो. आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्हाला आता इथे एक तिकीट काढायला लागेल आणि तिकीट घेऊन तुम्ही जावा, म्हणजे मग तुमच्या बॅच प्रमाणे तुम्हाला आतलं पॅलेस दाखवतील. आणि ते म्हणजे युनिव्हर्सिटीच्या शेजारी, एका साईडला युनिव्हर्सिटी, एका साईडला नवीन पॅलेस आहे. मग आम्ही ते पॅलेस बघायला म्हणून गेलो. आम्हाला थोडंसं थांबायला लागलं, तोपर्यंत आम्ही पॅलेसच्या बाहेरचे काही फोटो काढले. त्याच्यामध्ये आतमध्ये जवळजवळ 200 रूम्स आहेत आणि रेनायझान्स स्टाईल्स त्याच्यामध्ये आहे. सॅन्सुई त्यात इंटिरियर काय काय आहे. नंतर आत रोमन बाथ हाऊस आहे.
नंतर चायनीज हाऊस आहे. आतमध्ये आम्हाला इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या मार्बल्स बघायला मिळाल्या, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे फ्लोरिंग बघायला मिळाले. नंतर त्यांचे मीटिंग हॉल्स बघायला मिळाले, डायनिंग हॉल बघायला मिळाले, सिलिंग्स त्यांनी सुंदर केलेली होती. असं बरंच काय काय बघत 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 आम्ही त्या पॅलेसमधनं, अर्थात ते आम्हाला सांगत होते, आम्ही बघत होतो, आम्हाला ऑडिओ गाईड दिलेला होता. मग हे सगळं बघून आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर मग आम्ही त्यांनाच विचारलं की आम्हाला जर का आता ही तुमची पार्क बघायची असेल तर आम्ही कशी बघायची. मग ते म्हणले की ह्यालाच असा सर्कल मारून जावा चालत चालत आणि मग तुम्ही पार्क बघा. मग आम्ही पार्क बघण्यासाठी गेलो. मग त्या पार्कमध्ये काय काय आहे तर ते रॉयल गार्डन आहे. नंतर आता तुम्ही आत गेल्यानंतर वॉकिंग ट्रेल त्यांनी केलेलं आहे. नॅपच्यून ग्रॅटो म्हणून एक पार्ट आहे. नंतर ऑरेंजरी आहे, ग्रेट फाउंटेन आहे आणि अगदी शेवटी ऑब्लिरक्स म्हणून एक पिलर आहे. म्हणजे तिथपर्यंत आम्ही जायचो होतो. मग आता जायचं त्या दिशेनं जायचंय म्हटल्यानंतर आपण आता ह्या रूम्समध्ये आम्हाला त्यांनी किती रूम्स दाखवल्या होत्या तर 38 रूम दाखवल्या होत्या. त्यामध्ये मार्बल रूम होती, ज्वेलरी रूम होती, असं बरंच दाखवत दाखवत त्यांनी आम्हाला बाहेर आणलं होतं. आणि आता हे बाहेरचे जे होतं म्हणजे जो पॅसेज होता त्याच्यावर खूप प्रमाणात पुतळे होते आणि अतिशय वेल डेव्हलप बाग केलेली होती. त्याच्या दोन्ही साईडला काय 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 वेगवेगळ्या बिल्डिंग्स होत्या. त्याच्यामध्ये चायनीज हाऊस सारखं एक होतं. नंतर युनिव्हर्सिटीचं जे काही हॉस्टेल आहे त्या हॉस्टेलच्या पलीकडच्या बाजूने एका ठिकाणून तुम्हाला खाली उतरता येईल अशा पद्धतीची सेटिंग केलेली होती. त्याच्यानंतर त्यांनी तिथे एक मध्ये सेंटरला एक त्यांचा मोठाच्या मोठा फाउंटेन होता. त्या फाउंटेनच्या साईडने त्यांनी स्टेप वाईज गार्डन डेव्हलप केली होती. तर असं बरंच काय 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 बघत आम्ही शेवटी त्या ॲब्लिकसला आलो. हा ॲब्लिकस म्हणजे त्या सगळ्या वॉकिंग मधला म्हणजे जवळजवळ 2.5-3 किलोमीटर चालून आल्यानंतर हा शेवटचा स्पॉट होता. तिथून आम्ही रोडवर आलो. मग रोडवर आल्यानंतर जी कुठली बस येईल ती पकडायची आणि रेल्वे स्टेशनला जायचं. त्याप्रमाणे एक बस आली. मग बस आल्यानंतर आम्ही त्यात बसलो. मग आम्ही ट्रेन स्टेशनला गेलो आणि ट्रेन स्टेशनला गेल्यानंतर ॲज युज्युअल आम्ही बॅक टू पॅव्हिलियन जायची म्हणजे ह्याला जायची बर्लिनला जायची ट्रेन पकडली. 1 तास सव्वा तास लागला आणि मग परत आलो. बर्लिनमध्ये उतरल्यानंतर आधी जेवणाची व्यवस्था केली म्हणजे पॅक डिनर घेतलं आणि आम्ही रूमवर जाऊन झोपलो. कारण त्याचा नेक्स्ट डे जो होता तो आमचा मोठ्या प्रवासाचा दिवस होता. तर अशा पद्धतीनं आमचं पॉट्सडॅम हे एक अतिशय महत्वाचं शहर तेवढ्या भागामध्ये आमचं कव्हर करून झालं. आपण ऐकत आहात याबद्दल आपले धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही अजूनही तुम्हाला असे व्हिडिओज देऊ शकू. थँक्यू.